मी तुमचं मनापासून स्वागत करतो। मी आता आहे साताऱ्यातील महत्त्वाचा असलेलं ठिकाण साईबाबा मंदिर परिसर म्हणजेच गोडोली चौक परिसरामध्ये। खरं तर साताऱ्यामध्ये समर्थ मंदिर परिसरात झालेल्या अतिक्रमणाच्या कारवाईनंतर सर्वांचं लक्ष लागलं होतं ते साईबाबा मंदिर आणि एकूण गोडोली परिसराच्या कारवाईमध्ये। आपले समवेत आहेत अजय पार्टे की ज्यांनी या चौकामधील अतिक्रमण निघावी यासाठी वेळोवेळी लक्षवेधी आंदोलनं केली होती। आज सातारा नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून नेमकं काय कारवाई झालेल्या आहेत या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। अजय, काय सांगाल, इथं आज नगरपालिकेच्या वतीनं काय काय कारवाई झाली? प्रथमतः सर्व गोडोली नागरिकांना माझं नमस्कार। गोडोली गावातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनानं सर्वांना उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक या सर्वांनी एक मोहीम राबवली 3 दिवसापूर्वी। या 3 दिवसाच्या मोहिमेनंतर इथं ज्या लोकांनी अतिक्रमणं केलेली होती त्या लोकांनी स्वतःहून आपापली अतिक्रमणं काढून घेतलेली आहेत। त्याचप्रकारे प्रशासनाला बी त्यांनी सहकार्य केलेलं आहे, हे दिसून येतं आहे। आज आपण बघत असाल साईबाबा मंदिर प्रशासनानं देखील गणपती मंदिरासमोरील शेड हे काढलेलं आहे। त्याचप्रमाणे त्या रोडला ज्या पार्किंगमध्ये हातगाडी वगैरे होते त्या लोकांनीसुद्धा आपापले हातगाडी काढलेले आहेत। अजय मला तुम्हाला विचारायचं की गोडोली चौक नित्यवर्दळीचा ठरत होता, इथल्या नेमक्या समस्या काय येत होत्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने, किंवा इथं वाहतुकीची कोंडी हा विषय ऐरणीवर येत होता, काय सांगाल? वाहतुकीची कोंडी ही अति सातत्याने होत आहे। यामध्ये शाळा कॉलेजेस जवळ असल्या कारणानं या ठिकाणी महाविद्यालय आहेत, अण्णासाहेब कल्याणी या शाळेच्या, ह्या प्रत्येक शाळेंचे टायमिंग, सुटण्याचे टायमिंग एक असल्या कारणानं वाहतूक कोंडीचा त्रास हा एवढा होतो आहे। विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ज्या येणाऱ्या स्कूल बसेस आहेत यांचा एक नियमित रूट ठरलेला नाही आहे कोणता, या रूटवरती प्रशासनानं थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे। ज्याप्रमाणे रिक्षावाले देखील आहेत, या रिक्षावाल्यांचा देखील इथे स्टॉप आहे, या स्टॉपमुळे सुद्धा अतिक्रमणांच्या वरती किंवा रस्त्यामध्ये येण्या जाणाऱ्या गाड्या वगैरे आहेत यांना त्याचा त्रास होत आहे। आता नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागानं नेमकी कारवाई काय केली आज दिवसभरापासून, किंवा आता काय सुरू आहे? आजचा पहिला दिवस आहे। आजच्या पहिल्या दिवसात त्यांची कारवाई फक्त आम्हाला बघायला भेटते की जे रस्त्यामध्ये होर्डिंग्स किंवा बोर्ड लावलेले आहेत, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या दुकानाचे जे काय बोर्ड्स केलेले आहेत रस्त्यामध्ये उभे, फुटपाथवरती जे बोर्ड आहेत ते बोर्ड फक्त काढण्याची कारवाई चालू आहे। आणि ती पण तेवढ्या पद्धतीनं अजून आम्हाला दिसून येत नाही आहे की फक्त त्यांची आत्ता बोर्ड काढू मोहीम चालू आहे हे दिसून येतं आहे। तुम्ही खरं तर लक्षवेधी आंदोलन वेळोवेळी केलं होतं या चौकाच्या अनुषंगाने नेहमीच, नेमकं त्यामधले काही प्रमुख मुद्दे होते ते सांगा की जे प्रत्यक्षात आता अंमलबजावणी म्हणून कारवाईच्या स्वरूपात दिसले पाहिजे। जसं की हा रस्ता तुम्ही बघताय सातत्यानं वर्दळीचा रस्ता आहे, हा मेढा महाबळेश्वर रहमतपूर हायवे, त्याचं मेजरमेंट जे PWD बांधकाम विभागाकडून अखत्यारीक आहे, जे याचं मेजरमेंट आहे रस्त्याचं मेन रस्त्याच्या मेजरमेंटच्या आखणीनुसार रस्त्यावरील जे अतिक्रमणं असतील यांना नोटिसा काढून पालिकानं प्रत्येकाला नोटीस काढून बजावून हा रस्ता रुंदीकरण घेण्यात यावा, हे अशा आमचं त्यांच्याकडे निवेदनं वारंवार केली गेलेली आहेत। त्याप्रमाणे त्यांचं आत्ता काम चालू झालं आहे असं आम्हाला दिसतंय, पण अजून प्रत्यक्षात कारवाई या लोकांवरती केलेली आहे हे अजून काय दिसून आलेलं नाही आहे। नोटिसांची अंमलबजावणी झाली का नाही झाली याचा पाठपुरावा आम्ही करतोयच, तर त्या अनुषंगानं हा रस्ता लवकरात लवकर मोकळा व्हावा, या रस्त्यावरची अतिक्रमणं काढली जावीत, लोकांना मोकळा श्वास मिळावा, या रस्त्याला विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना जाण्यासाठी पाथवे करावेत। नेमकं तुम्ही प्रशासनाच्या या कारवाई संदर्भात काय सांगाल सातारा नगरपालिका? सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी आत्ता निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर गोडोली गावातील हा जो सर्वसामान्य नागरिकांचा अति मोलाचा प्रश्न होता हा गांभीर्याने लक्ष देण्याचं काम त्यांनी या प्रकरणात केलेलं आहे। त्यांनी जी मोहीम आखली त्या मोहिमेबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो। आणि मला जाणून घ्यायचं आहे की या प्रश्नासंदर्भात नेमके कोणत्या लोकप्रतिनिधींचं योगदान लाभलेलं आहे, किंवा प्रत्येकाने किमान सहकार्याची भूमिका घेतली या ग्रामस्थ म्हणून असेल किंवा आता नव्यानं हद्दवाढ झालेल्या भागात असं? यामध्ये प्रथमतः आमच्या गोडोली गावचे नगरसेवक श्री विनोद मोरे काका, सोबत अनितासाई फरांदे, त्याचबरोबर आमचे माननीय उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय बनकर साहेब, तसेच फिरोजभाई पठाण यांचीसुद्धा यामध्ये भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे। फिरोजभाई पठाणांनी सुद्धा यासाठी या रस्त्याच्या गोष्टीचं निवेदन त्यांनी पालिकेमध्ये दिलं होतं। या कारवाई होत असताना इथले स्थानिक रहिवासी आहेत, व्यावसायिक बंधू आहेत, त्यांच्यामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे?
म्हणजे आज त्यांचं या ट्रॅफिकच्या समस्येमुळं ज्या व्यावसायिकांचा धंदा 1,000 रुपये होता, तो धंदा या ट्रॅफिकच्या समस्येमुळं 500 रुपयावरती आलेला आहे. आणि असाच जर ट्रॅफिकचा फ्लो पूर्णपणे राहिला, इथे वाहतूक आज साईबाबा मंदिर चौकात जायचं म्हटलं तरी लोक म्हणतात की नको मला आज तिकडे जायला नको. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांना धंदा त्यांचा पूर्णपणे ठप्प झालेला आहे, हे त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे आत्ता. त्यामुळे त्यांचंसुद्धा ह्या गोष्टीसाठी एकमतानं सहकार्य आहे. निश्चितच खरं तर हे होते अजय पाटे यांच्यासोबत. खरं तर सातारा आवाजचा जो आपला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्याला वेळ दिला. गुरुच्या गप्पांमध्ये त्यांनी या गोडवली साईबाबा मंदिर परिसरातील कायमच जाणवणाऱ्या समस्येवरती भाष्य केलेलं आहे. येथील जे लोकप्रतिनिधी आहेत, सन्माननीय नगरसेवक आहेत, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता बनकर आहेत आणि सर्व मंडळींनी आणि स्वतः अजय पाटे यांनी आणि इथल्या सर्वच नागरिकांनी स्वतःहून या कारवाईमध्ये सहभाग दाखवलेला आहे. आजच्या पहिल्या दिवशी इथले फ्लेक्स असतील, काय असतील, बॅनर असतील, हे काढण्याची कारवाई सुरू झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये नेमकं जसं अजय म्हणाले की ज्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये ते मंडळी होते, इथले सर्वच लोक, त्यांची पाहणी केली जाईल आणि त्या अनुषंगानं नोटिसा बजावलेल्या आहेतच ऑलरेडी, पण त्यानुसार कारवाई होईल अशी आशा आपण बाळगूयात. नगर परिषदेच्या वतीनं नेमकं या चौकामध्ये किंवा सातारा शहरात कुठं कुठं जे काही होतं ते दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातारा आवाज करत असते. आज अजय या पार्टे यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. धन्यवाद.